खूप वर्षांपूर्वी विजयपूर नावाचे एक समृद्ध राज्य होते. त्या राज्याचा राजा विक्रम होता, जो पराक्रमी आणि न्यायप्रिय म्हणून प्रसिद्ध होता. विजयपूरचा प्रत्येक कोपरा भरभराटीला आला होता. परंतु एका दिवशी अचानक राज्यावर एक गूढ संकट कोसळले. दरवर्षी शेतात उत्तम पीक येत असे, पण त्यावर्षी अचानक पीक येणे बंद झाले. पीक शेतातच वाळू लागले. लोकांना आता खायचे काय याची काळजी वाटू लागली. राज्यात अनेक प्रकारची भीती आणि अफवा पसरू लागल्या की एका जुन्या तळघरात एक रहस्यमय खजिना दडलेला आहे. त्या खजिन्यावर राज्यातील सगळ्या अडचणींचा उलगडा करण्याची ताकद होती, पण त्याला मिळवणे अत्यंत कठीण होते. मंत्र्यांचा सल्ला. राजा विक्रमाने आपल्या दरबारात सल्लामसलत केली. मंत्र्याने सांगितले की तळघरात एक अदृश्य योद्धा आहे, जो खजिन्याचे रक्षण करतो. तो अदृश्य योद्धा केवळ 3 कोडी विचारतो. जर योग्य उत्तर दिले तर खजिना मिळतो, पण जर उत्तर चुकले तर मृत्यू अटळ आहे. आणि तो खजिना मिळाला की सगळं काही नीट होईल आणि शेत पाणी पण पूर्वीसारखं पिकेल आणि राज्य सुरळीत चालेल. राजा विक्रमाने निर्धार केला की तो स्वतः हे कोडे सोडवेल. एका रात्री तो एका तलवारीसह त्या गूढ तळघरात गेला. तळघराच्या दाराजवळ पोहोचताच त्याला एक गूढ आवाज ऐकू आला. कोणीही परत गेले नाही, तू का थांबणार? विक्रमाने निर्भयतेने उत्तर दिले, मी राजा विक्रम आहे. माझ्या लोकांचे संकट दूर करण्यासाठी आलो आहे. कोड्यांची मालिका चालू झाली. अदृश्य योद्ध्याने पहिले कोडे विचारले, त्या वस्तूचे नाव सांग, जी सर्वांना एकत्र बांधते पण कोणी पाहू शकत नाही. विक्रमाने विचार केला आणि उत्तर दिले, विश्वास. दुसरे कोडे, असे काय आहे जे सर्वत्र फिरते पण कधीच थकत नाही? विक्रमाने पटकन उत्तर दिले, हवा. शेवटचे कोडे सर्वात कठीण होते. त्या वस्तूचे नाव सांग, जी जितकी जास्त वाटते तितकी कमी होते. विक्रम काही क्षण शांत होता. नंतर त्याने उत्तर दिले, वेळ. अदृश्य योद्ध्याने हसत आपली अस्तित्व ओळख दिली आणि म्हणाला, तू खरा राजा आहेस विक्रम. तुझे उत्तर बरोबर आहे. त्या क्षणी तळघरात दडलेला खजिना उघडला गेला आणि राज्याला पुन्हा समृद्धी प्राप्त झाली. त्या दिवसापासून राजा विक्रम आणि त्याचे राज्य विजयपूर गूढ खजिन्याच्या कथेचा भाग बनले. लोकांनी त्याच्या धैर्य आणि शहाणपणाचे कौतुक करत पुढची अनेक वर्षे चांगल्या काळाचा आनंद घेतला. अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.